हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी युनिक अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे रताळ्याच्या पुऱ्या। ह्या पुऱ्या बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे रताळं उकडून घेतलंय। आपण खाण्यासाठी जितकं रताळं उकडतो त्यापेक्षा थोडंसं जास्त उकडून घ्यायचं रताळं। एक रताळा आपण इथे उकडून घेतलाय, म्हणजे साधारणतः एक वाटीभर तुमचं रताळा असेल तर पाव वाटीपेक्षा पण थोडंसं कमी इतकं गूळ आपण यामध्ये वापरायचा आहे। तुम्हाला जर गुळाचं प्रमाण जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता आणि त्यामध्ये अगदी किंचितसं असं मीठ आपण टाकलेलं आहे। आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गूळ ना पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे, गुळाचे खडे अजिबात इथे राहिले नाही पाहिजेत। अशा पद्धतीने कुठे गूळ लागत असेल तर तुम्ही हाताच्या साहाय्याने तो मॅश करून घ्या। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता पीठ मळण्यासाठी आपण यामध्ये गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा साधारणतः एक मोठे वाटीभर इतके पीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे 2 मोठे चमचे भरून पीठ यामध्ये टाकलंय। आता हे पीठ तुम्हाला कितीही प्रमाणात लागू शकतं, जोपर्यंत व्यवस्थित असं पिठाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये पीठ टाकत राहायचंय आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचंय। गरज लागेल तसं थोडं थोडं पीठ यामध्ये ऍड करत जा। गव्हाचं पीठ आपण इथे वापरलेलं आहे। साधारणतः 1.5 वाटी इतकं पीठ आपल्याला इथे लागलेलं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचा गोळा तयार झालेला आहे। आता हातावरती थोडंसं तेल घेऊन तेलाच्या साहाय्याने हा पिठाचा गोळा आपण मळून घेऊयात। या गोळ्याचे आता 2 भाग करून घ्यायचेत आणि आता आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात। तुम्ही एक एक करून पुरी सुद्धा लाटू शकता। आपण एक मोठी पोळी तयार करून मग वाटीच्या साहाय्याने पुऱ्या लाटून घेणार आहोत। इथे आपण आता एक पिठाचा गोळा घेतलेला आहे। इथे पोळी लाटण्यासाठी सुद्धा आपण गव्हाच्या पिठाचाच वापर करत आहोत। अगदी जाडसर अशी पोळी आता आपल्याला इथे लाटून घ्यायची आहे। खूप इझिली पोळी लाटली जाते। तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही एक एक वेगवेगळी पुरी सुद्धा लाटू शकता। इथे तुम्ही पाहू शकता जाडसर अशी पोळी आपण लाटून घेतलेली आहे। आता वाटीच्या साहाय्याने आपण पुऱ्या पाडून घेणार आहोत, म्हणजे सगळ्या पुऱ्या समान आकाराच्या बनतील आणि दिसायला सुद्धा त्या छान दिसतात, म्हणून आपण इथे वाटीचा वापर केलेला आहे। पुरी पाहू शकता मस्त जाडसर अशी बनवलेली आहे आपण। आता अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्यात। कढईमध्ये तेल सुद्धा छान असं गरम झालंय। आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात। एका टायमिंगला ह्या कढईमध्ये 2 पुऱ्या आरामात बसतायत, त्याच्यामुळे आपण 2-2 पुऱ्या तळून घेणार आहोत। ह्या पुऱ्या ना गरमागरम खायला एकदम भारी लागतात। तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये सुद्धा ह्या वाल्या पुऱ्या देऊ शकता किंवा जर कोण पाहुणे वगैरे आले तर नाश्त्यासाठी सुद्धा ह्या बनवू शकता। गरमागरम चहा सोबत गरमागरम पुऱ्या खायला खरंच खूप अप्रतिम लागतात। उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला ह्या पुऱ्या खायच्या असतील तर तुम्ही जे गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे त्या पिठाऐवजी वरईचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ वापरू शकता। त्याची सुद्धा रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आपण आपल्या चॅनलवरती ती रेसिपी सुद्धा घेऊन येऊ। अजूनपर्यंत तुम्ही कधी रताळ्याच्या पुऱ्या बनवल्या नसतील ना तर डेफिनेटली अशा पद्धतीने एकदा बनवून बघा। खरंच खूप छान लागतात, अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या पुऱ्या बनतात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या पुऱ्या बनलेल्या आहेत। खूप सोप्या पद्धतीने बनतात। नक्की रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।